हरीक वाटे देवा इकडे बघ पुढी कन्या आणि नंतर पुत्र असं का त्याचे कारण मातृत्वाचं पराक्रम पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते याचं दुसरं एक कारण आहे. अरे मुलगा हा बापावरती प्रेम करत असतो ना त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असती ना त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल महाराज ते कस काय तुम्ही म्हणाल महाराज मुलगा का करू शकत मुलाला विचारा काय नाही महाराज 10-50 वर्ष ताप आहे एकदा म्हातार मेलं अख्खी तिजोरी आपली पण मुलगी तशी नाही महाराज जिस घर को मैं 25 साल मेरा 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 करियो ना मेरे को पता है ये सब छोड़ के जाना पड़ेगा तब भी प्रेम करती हूँ. अरे निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते. तुम्ही म्हणाल ते कस काय तर सांगतो भजन करावी कल्पना 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना आणि पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवले का ग नाहीये बेटी ते सकाळपासून चहा घेतले नाहीयेत आणि ते कॉफी घेतले नाहीयेत आणि ते नाश्ता केले नाहीयेत आणि ते कोणाशी बोलत नाही आणि ते तिथे बसून आहेत आणि तू घे जेवून काय काय आज माझा जन्मदाता बाप उपायची आहे मी नाही जेवणार. अरे ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळची 11 वाजू देते अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते आणि बापावरच्या तोंडावरच्या पांघरा काढते बाप डोळेकडून पाजत तर काय मुलगी आहे. कालीस बेटी कालीस बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा 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 हात पाय चिपून देऊ का बाबा 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 डोकं दाबून देऊ का बाबा 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 खायला करून काय देऊ का बाबा 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 डॉक्टर कोण आणू का बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतच उठून बसला मुलीला कवटाळा मुलीला विचारलं की का लढता बाबा का लढता बेटी जेव्हा माझी माय मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. आणि तू कधी कधी येते आणि माझ्या तोंडाहून हळद फिरवते मला असं वाटतं की पांडुरंगा अरे ही माझी लेक नाहीये ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. अरे म्हणून मुलीचं लग्न झालं त्यावरचे बापाचं वय 50 असू द्या आणि मुलगीचं सासरला नांदायला जात असते ना 1 वर्षात बाप पासच सारखा दिसतो आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. अरे कोणाची बहीण असू द्या कोणाची लेक असू द्या आणि कोणाची ताई असू द्या ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते आणि सांगते दादा येतो बर का दादा येतो बर का दादा. अरे तू या घरचं करतायस रे दादा तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झाला ना रे दादा
अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. अरे जेव्हा ती मुलगी बाप्पाकडे ते बाप्पाला कडकडून मिठी मारते, सांगते बाबा येतो बर का, बाबा येतो बर का रे. तो बाप मात्र त्या खांब्याच्या मग जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे कालांना नाही बाप. अरे जे आपण आता हाताच्या फोरासाला सांभाळ केला, त्या बापा नानाचं मोठं केलं, त्या बापानं बोट धरून चालवायला शिकवलंय. आणि तीच मुलगी सासरला नांदायला जात असते, का लढणार नाही बाप. अरे अख्ख्या घराची काळजी बाप घेतो, पण त्या बापाची काळजी घेणारी घरामध्ये फक्त मुलगी आहे. अरे बाप काय, अरे ज्याचा बाप गेलाय त्याला बापाची किंमत विचारा, ज्याचा आई गेली त्याला आईची किंमत विचारा. अरे कधी रागवलं तरी ज्याची माया आमाप आहे ना, तो म्हणजे बाप आहे. अरे मोठ्या मोठ्या लोकांनी तुमच्या पाठीवरती थाप मारू द्या, पण ज्या बापाने मारलेली थाप आहे त्या प्रेमात वेगळंच प्रेम आहे. अरे मुलगा जर आजारी पडला हॉस्पिटल मध्ये, तर थंड पाण्याच्या कापडाने आपलं सर्व अंग पुसून घेणारी ती फक्त आई आहे. पण त्या पैशासाठी येरझाऱ्या मारणारा तो आपल्याला बाप दिसला नाही. अरे पहाडासारखे संकट झेलतो त्याचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे मोजण्याचं माप आहे. अरे ज्याचा बाप गेलाय ना त्याला बापाची किंमत विचार. अरे जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, आणि दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, म्हणून कन्या सासुऱ्याची जाये जाये, कन्या सासुऱ्याची जाये, कन्या सासुऱ्याची जाये जाये, कन्या सासुऱ्याची जाये.
शेदाने माझ्या जीवा केव्हा भेटशी केशव. अरे निस्वार्थ प्रेमी मुलगी आपल्या बापावरती करत असते. एकदा सर्व महिला मंडळ पुरुषांनी सर्वांनी दुःख विसरा, सर्वांनी असा हातोरी करा, मागचे पुढचे लेफ्ट राईट. कॅमेरावाले तुम्ही स्टँड अप, यांच्या हातावर फिरवा म्हणजे करू द्या महाराष्ट्रात. हात वर करा, इकडचे मंदिराजवळ हात वर. मंडळी ज्यांचे हात खाली असतील ते उद्या नसतील. हात वर करा. मी शेवटपर्यंत म्हणतच हात खाली करू नका. भगवंताचं नाम चिंतन तसं करू नका. डबल हात खाली करा, डबल नाम चिंतन. हात वर करा. सर्व ते प्रेमाने भजन करा करा. चंद्रभागा चकोर आणि नागेश चकोर या लवकर. भगवंताच्या नावाचा घोष करू आपण. नाम चिंतन करायचे सर्वांनी. एकदा हात वर हात. ए बरे इथं ते डॉक्टरांचं थोडं 2 मिनिट थांब. नाही इथं गर्दी मध्ये त्यांच्या हाताला लागत. हात वर करा. सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठ्ठल माझा मी
सर्वांनी टाळ्या वाजवले, सर्वांना धन्यवाद. आणि अजून 10 वर्ष तुम्हाला काही टेन्शन नाही. नाही ना, हात वाजवले ना असं, हे आपल्या हातात 72 नाडे, एकावर असं आपटवलं ना आतूनच माणसाला प्रेत दिसतं. पहिले तुम्ही टाळे वाजवण्याच्या पूर्वी असे सूर्यफुलावाने माना टाकल्या होत्या, पण आता कली उघडून गुलाब झाल्या. आता तसे 9 वाजलेले, 9:30 वाजून गेले. आता उरकायचं का? उरकायचं नाही? शुद्धीवर आहे का तुम्ही? उरकायचं ना? कोणाचं म्हणणं आहे महाराज कीर्तन वाढवा, हातोरी करा, म्हणजे मला असं कळलं थोडं. इकडचे काय मंडळी महाकुंभाला गेले का काय ओम नमः शिवाय. तुम्ही म्हणत आपण 4-5 मिनिटं वाढू, मग आहे का नाही? हा हा काय म्हणले? 10:15. बरोबर. इकडे बघा, तुम्ही आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना त्रास देऊ नका, तुमच्या पाय पुढे विनंती आहे. आणि तर की रे बरे खाली बस, बस बस तिथंच बस, बस बस. आणि इकडे पहा, आणि तर कीर्तन सुना आलेत का? सुना आलेत का? हातोरी काय बरं, सुना कोण येत? ऐ सुना, थोडे कान खोल के सुना. थोडं सासूबाईला आई म्हणा, आणि सासूबाई तुम्ही आज थोडं समाधान बसत जा. असं टणटण उड्या हाणत जाऊ नका. तुम्ही आहे ना सुनबाईच्या नावानं खडं फोडायचं थोडं बंद करा. नाहीतर तुम्ही म्हणाल हिची आई अशी, हिचा बाप तसा, साडीत दिलं पिसच राहिला. अरे काय एवढी भिकार आहे का तू? उलट फिरायचं, तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 आय, जगातच 1 नंबर लक्ष्मीच, माझ्या सोनाला तोडच नाही. सुनबाई लगेच चान्स घे म्हणे ना, जग लय येडय, फक्त गोड बोला. आणि सासूबाई तर लय टणटण उड्या आणती सुनबाई येण्याच्या आधी. माझ्या डोळे देखत सुनबाईला, आणि माझ्या डोळे देखत. पण बाई तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. ऑक्टोबर मध्ये सून आली का जानेवारी मध्ये डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. सुना, तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी असं पाहुणरावळे आले ना, तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त टुचना लावून द्यायचा, उठलीच म्हातारी, घेतलीच भांड्या, निघालीच घासायला. म्हातारी म्हणले की साबण खलास करील, पण भांडी आय 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 आय. आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई माना. आता घरी गेल्या काय काम असलं ना, तुम्ही माझ्या आत्याबाई नाही,
तुमचं पाय आणि म्हातारी म्हणा माऊली जाऊर करतं ध्यानात ठेवलं का काय म्हणून आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही मला जन्म दिलेला आहे फक्त 18 वर्षापर्यंत आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आले सासऱ्या बाप्पासारखं प्रेम करतं सुंदर संसार करतं मला बी आई म्हणतो आणि तू कशाला चपात्या करते हो की बाजूला मी आहे की ओके जाम झाली म्हातारी चपात्या करू जाम सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं आणि इकडं टीव्हीला मालिका लागली तुझ्यात माझा जीव आता जीव कुठं रंगला आणि इकडं म्हातारी धोरण आणि इकडून म्हातारी म्हणते रागीर झाला म्हणून हसलंच पाहिजे. आता इथं कीर्तनात महिला मंडळ हसलेत ना हे काही पुरुष मंडळ हसले हे सर्वजण सज्जे नाही इकडे ते हसले नाहीत ना लपड आहे नाही जे हसत नाही ना हे जे मोकळं हसतात ना ते आतून बाहेरून नेल मला असतात हा आणि जे गालात हसतात प्युअर मुका माराची आवडत नाही तर लय हा आणि जे हसत नाही ना पांढरंग परमात्मा लय भारी काटा काढतो त्याचा जेवायला बसला आणि चमक निघली 1 लाख 2 लाख मागचं लाख 9 लाख हे म्हणून आई वडिलांची सेवा करा. असेच एका गावात मला कीर्तन सापडल्या म्हातारी सापडली मी म्हणलं आजी माय कसं चालला पोराचा संसार वाटोळ झाला वाटोळ मी म्हणलं पोराचं का पोरीचं पोराचं मी म्हणलं कस काय हा मी म्हणलं तुला काय करते नुसती काठावर म्हणलं बसून दे ना टीव्ही बघते म्हणलं बघून दे ना मनाची मालिका बघायची ती बघून देत नाही म्हणजे एवढं हळू बोलता तरी तुम्ही ध्यान देऊन ऐकत आहे तुम्हाला म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हणलं लेकीचं कस काय जावाचं नाव घेतलं की म्हातारी पेटूनच माझा जावाई नाव कशाला काढता सोनं माझ्या लेकीला खाटाच्या खाली उतरूनच देत नाही मग इकडे तरी तेच चालायला तिकडं पळत आणि इकडं जळते म्हाताऱ्या म्हणून आई वडिलांची सेवा करा आणि तर ते उभा टाकलेत ना पोरं त्यांच्याकडे पाहून तर काही वाटत नाही हे सर्व दिलखुश माणसे आहेत हे सर्व देशावर प्रेम करणार आहेत आईवर बापावर प्रेम करणारे मुले आहेत आणि जे असतील ना इथं प्रेम पोरीवर झक मारणार थोडं नीट ऐकायचं हा काय प्रेम करतो तू पोरीवर असे 2 मित्र होते म्हणला भाऊ माझा रविवारी माझा लव्ह मॅरेज आहे म्हणला दुसरा मित्र म्हणला भाऊ मी काय तुझ्या लव्ह मॅरेजला येऊ शकत नाही पण सोमवारी तुला आशीर्वाद द्यायला येतो त्याचं रविवारी काय झालं काय माहित आणि सोमवारी गेलं गिफ्ट घेऊन आणि ज्याचं लग्न होतं ते डोक्याला खाजत बसलं आणि हे त्याच्या बशी गेलं म्हणलं व्हॉट इज दिस प्रॉब्लेम तो म्हणला प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणजे काय झालं का लग्नच झालं नाही त्याचं गिफ्टच खाली पडलं म्हणले काय झालं काल आम्ही हरिपाठ गार्डन मध्ये शपथ घेतल्या ती म्हणू लागली माझ्या हृदयात पहा ते माझं हृदय पाडून पहा म्हणजे असं त्यांचं काहीतरी असतं जे ओ प्रेम करताय हो शिको करताय हा नो ओ नाही तो मैं रेल्वे खाली सो जाऊंगा आणि जे पोरीवर प्रेम करणार थोडं नीट ऐकत जा दरुडेखोर थोडं नीट ऐकत जा पोरीवर प्रेम करता आणि त्याला नाव घालता त्यांच्यावर आणि ते गुलाबाचं फुल वापरू नका ते छोटं फुल आहे तुम्ही सूर्यफुल वापरा सूर्यफुल मग हरिपाठ गार्डन मध्ये शपथ घेतल्या मग ती म्हणू लागली माझ्या हृदयात पान तिने मला असं करत करत कोर्टाच्या पायरीवर नेलं आणि तिने मला विचारलं तुमच्या खात्यात पैसे किती प्रेम कशावर आलं पैशावर ह्यो म्हणणार 25,000 कशाला मरायला थांबल ती पोर उय अरे येड्या तिला सांगायचं ना भाऊ माझ्या खात्यात 25,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या खात्यात 25 लाख आहेत आणि त्याला काही मुलगा नाही त्यांनी मला दत्तक घेतलंय मी तिला असं सांगितलं ती माझ्या चुलत्या संग गेली आणि देशावर प्रेम करा आणि हे देश कसे
या देशावर हरीचे दास जन्म घेतात. परमात्मा विष्णूचा अवतार घेतो, विष्णू परमात्मा भगवान हरीचे दास जन्म घेतात. म्हणजे काय? पवित्र देवकुळ जन्म घेतात आणि आपण आपल्यावर प्रेम करतो. आणि अंगातली ताकद आहे ना, ती काळ्या मातीसाठी वापरा, गोट्यातल्या गायीसाठी वापरा आणि घरातल्या माईसाठी वापरा. तंगली बोंगली करायला वापरू नका. आईवर प्रेम करायला शिका, बापावर प्रेम करायला शिका. आणि आईवर बापावर भाषण देऊन काय तसलं चालत नाही. त्यांना प्रेम करायला शिका. जोपर्यंत आई वडील जीवनामध्ये तोपर्यंत काय करायचे? त्यांच्या आई वडिलांची सेवा करत जा. काय तुला मोबाईल लागतो, काय तुला पबजी लागतो? येडे झाले पोर, येडे येडे नाही दर्शने. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, पप्पा सांगा कुणाचे. घरी येडे नाही दर्शने. विठाल विठाल बाई वाड्यावर या 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 या. सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही, बापाचाच नाही, सोनूचा कसा राहील. पूर्वीला गाणी चांगली होती. थांब पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चलती पंढरीची वाट, पाऊले चलती पंढरीची वाट. हे गेलं जनी मलाही दाखवण विठुरायाची पंढरी, जनी मलाही दाखवण. ती गेलं चल ग सखे, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. ते गेलं धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर. पंढरीचा जोर, पंढरीचा जोर. धरीला 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 पंढरीचा जोर, धरीला 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 पंढरीचा जोर. धरीला 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 पंढरीचा जोर, धरीला 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 पंढरीचा जोर. ये गेलं धनगर वाड्यात घुसला ग बाई, धनगर वाड्यात घुसला. धनगर बाळाचा बसला ग बाई, धनगर बाळाचा बसला. देव काय रिकामा आहे का कोणत्या पण वाड्यात घुसायला? नाही नाही, ही चित्र. ए तू इथं नाचणार का रे? आपले थोडे मिनिटं राहिलेत, काही 5 मिनिटं आपण पिंगळा घेऊ, घ्यायचा का नाही? ए बरे उठणार काळ्या काळ्या काय त्याच्यामुळे दुखत काय माहिती. ए पोरं इकडची पोरं नाचणार का? नाचा, नाचणार ना. हे लाजत नाही, हे आपले टोळी आहे. तुम्ही नाही, तुम्ही गेले. सर्वांनी टाळे वाजव जोरदार. आता नाही, हे तरी नाही कळलं, हे तरी नाही कळलं, हे तरी नाही कळलं, मग दुसरं येईल हे तरी नाही कळलं, हे तरी नाही कळलं. हे सरज देवडी बा, काळ बांधून नेईल सरज देवडी बा. हे एका जनाधारी आमच्या काय बाजाई रे, आमच्या काय बाजाई रे.
सदान गुण घ्या कोणी कुंकू घ्या कोणी माझ्या मंदारीची वारी इथं एवढं म्हणलं तरी भूकना 7 दिवसा 8 दिवसाचा सप्ताह असून सुद्धा हे भूकनात पोर थोडं भूकत जा रे थोडं नाचत जा डीजे पुढे नाचतो का मग नाचतो कुठे तू नाचत नाही काऊन का नाचत नाही तू अरे इथं नाचलं पाहिजे हा सुख स्वरा स्वर्गी नाही विठाल खूप झालेले आहेत 10 वाजून 3 मिनिटं झालेले आहेत उरकायचं ना गीता मध्ये घडो त्यांची श्रीमाता माझ्या देव परनाम पुढे कन्या ज्ञानेश्वर तशा आज या ठिकाणी आज संत भगवान बाबा ऐश्वर्य संत आहे इकडे पासून भगवान बाबाची एवढी ताकद आहे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा शोधून काढला गाभा त्यांना म्हणतात श्री संत भगवान बाबा आणि भगवान बाबांचा काय चमत्कार ते ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी